पुढची बातमी कोल्हापूरमधून समोर येते। कोल्हापुरामध्ये अट्टल दरोडेखोराला अटक करण्यात यश आलेलं आहे। घरफोड्या करणाऱ्याकडून 17 तोळ सोनं, 2.5 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे। चोरटा दिवसा बँकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा। गेल्या 4 वर्षापासून घरफोड्या करणारा चोरटा सागर भगवान रेणुसे याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। चोरटा दिवसा एका बँकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर पडत होता। स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण पथकाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे। दिवसा सुरक्षा रक्षकाचं काम करून रात्री हा घरफोड्या करायचा। त्याच्याकडून जवळपास 17 तोळ सोनं, 2.5 किलो चांदी जप्त करण्यात आलेली आहे। हा चोरटा दिवसा बँकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता आणि रात्रीचा चोरी करायचा। कोल्हापुरामध्ये 4 वर्षापासून हा चोरी करत होता। या अट्टल दरोडेखोराला आता पोलिसांनी पकडलं आहे। याच्यावरती पुढची कारवाई कशी केली जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमर, या संदर्भात काय तपशील आहे? गेल्या 4 वर्षापासून हा दरोडेखोर दरोडे टाकत होता आणि चोरी केलेले दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवता। हा दिवसभर सुरक्षा रक्षकाचं काम करत होता, रात्री घरफोडी करत होता। गेल्या काही दिवसापासून म्हणजे 1 वर्षापूर्वी त्याने चोरी बंद केली होती। त्याने हे सगळे करताना एकटाच करत होता आणि ज्या भागात राहत होता त्या भागातीलच जवळपास चोरी करत होता। पोलिसांनी सीसीटीव्ही चेक केले असता प्रत्येक ठिकाणी त्याच्यासारखाच एक म्हणजे दिसणारा व्यक्ती त्या सीसीटीव्ही दिसत होता, परंतु चोरी केल्यानंतर तो अज्ञात रस्त्याने गायब होत होता, शेतवाडीतून गायब होत होता। काल अचानक एक ठिकाणी तो पेट्रोल चोरी करताना नागरिकांना सापडला, परंतु तो चोरी करत पेट्रोल जे होता अधिक तपास केला असता त्याने घरफोड केलं असं सांगितलं आणि त्याच्याकडून आज अखेर केलेल्या चोऱ्या उघडकीस आल्या। अगदीच अमर, गुन्हे खूप मोठे आहेत, मिळालेल्या गोष्टी सुद्धा खूप मौल्यवान आहेत। अशा रीतीने कोणती कारवाई यापुढे त्याच्यावरती होणार आहे? आता काल म्हणजे रात्री तपास करत असताना त्याच्याकडून एकदून 14 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत, परंतु त्याने आणि प्रत्येक ठिकाणी तो एकटा काम करतो, त्यामुळे काय एकटा चोरी सगळे काम एकटाच करत होता। त्यामुळे किती काय केलं काय नाही आता आज पोलीस पुन्हा तपास करताना दिसेल। अगदीच धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।